My dear friends, Gautami Patil is a good dancer, good entertainer, and she has good dancing talent. And she is doing everything for her livelihood. And many people are keeping her names. Arey, you go and dance on the stage. Your nerves will get folded. That time you'll know. Once I took the bucket and my nerves got folded and I was sleeping on the bed. अरे बामट्यानू ती बिचारी एवढी चांगली कलाकार आहे आणि तुम्ही त्यांना नाव ठेवता बिचारीला. ती आपल्या पोटासाठी करते, तुमच्याकडे भीक मागते का? आणि एवढी डान्स चांगलं करते की लोकांना चांगलं वाटावं असं करते आणि लोक नावं ठेवल्यात आणि ती बिचारी रडायला लागले. तर तिचं काय आहे? असं करू नका. आय सल्यूट हर फॉर अ गुड टॅलेंट, डान्सिंग टॅलेंट. असं मला तरी वाटतंय महाराष्ट्राची ती एक गुड चांगली डान्सर आहे. असं प्लीज करू नका. तिला नावं ठेवून बिचारी रडते बघा. आता सोशल मीडियावर रडायला लागले. असं करू नका भावानू. ती सगळ्यांना डान्स करून तिचा डान्स बघून लोक किती खुश होतात. लोकांना किती आयुष्यामध्ये किती किती त्रास आहे तो दूर होतो तिचा डान्स बघून. तुम्ही बिचारीला नाव ठेवू नका. ओके. मला खूप त्रास झालाय खूप, म्हणून मी आज फेस केलं ही गोष्ट की तुम्ही एखाद्याला म्हणजे किती त्रास द्यावा असं नसतं. पहिलेपासून तर आतापर्यंत मी ट्रोलच होतीये, पण तुम्ही ट्रोल करतातच आहे, ठीक आहे ना. पण असं नाही ना, तुम्ही माझ्याकडे पण बघा ना, मी गाडीत आहे का? मी गाडीत नाहीच आहे तर तुम्ही मला का दोष देताय? बरं ठीक आहे, हा प्रकरण एवढं करण्याचं नाहीये, मी माझ्या मदतीचा हात पण पुढे केलाय नाही, असं नाही ना. पण तुम्ही खूप खूप अति होतंय हे अति. आता काय बोलणार, मला खूप त्रास झाला या 4-5 दिवसात. मला माहिती मी किती त्रास सहन केलाय. पण मी म्हणती जाऊ दे आता थांबल तेव्हा थांबल. पण काय, चंद्रकांत दादांनी याच्यात पुढे यावं आणि अशा बाबतीत बोलावं. काय वाटतं राजकारण्यांबद्दल? अशा बाकी बाबतीत चंद्रकांत पाटील कधी बोलत नाही किंवा राजकारणी बोलत नाही. जेव्हा गुन्हेगारांचा प्रश्न येतो, बाकीचे प्रश्न येतात, जेव्हा गौतमी पाटीलला उचलायचं म्हणतात तेव्हा चंद्रकांत पाटील पुढे येतात आणि थेट डीसीपीला ऑर्डर देतात. नाही मला त्या गोष्टीशी मला जे राजकारण जे काही असेल त्याचं खरंच माझं काही म्हणजे ते मला नाही बोलता येणार. फक्त एवढंच जे काही असेल ते कायदेशीर वाटलं तर दादा आहेत, तुम्हाला दादा सांगतील काही गोष्टी काय नाही. पण मला नाही वाटत ह्या गोष्टीला तुम्ही मला एवढं धरून बसलेत ना, तर हे चुकीचं आहे. मी म्हणजे आता पोलिसांनी एवढं स्ट्रिक्ट एकदम म्हणजे सांगितलंय परफेक्ट की काय विषय काय नाही, तरी पण तुम्ही असं करताय. आणि असं नाही ना, मी माझ्याकडनं ते म्हणतात फुल नाही, फुलाची पाकडी जरी असली ना तरी मी मदतीचा हात पुढे केला ना, नाही केला असं नाही ना. त्यांनी नाकारली थेट मदत आणि दुसऱ्या दिवशी तेच म्हणतायत की आम्हाला यांनी मदतच केली नाही किंवा हे माणुसकीने समोर आले नाही. बरं, आता त्यांची अशी मागणी आहे की त्यांनी जो उपचाराचा जो खर्च आहे आणि त्याच्यानंतरही म्हणजे त्यांच्या मेंदूला मार लागलाय, त्याच्यानंतरही काही वर्ष त्यांना हे काम करता आलं नाही आलं तर हा सगळा खर्च तू द्यावा असे त्यांची मागणी आहे. तर काय नेमकं म्हणणं? हे सगळं कायदेशीर होणार, जे काही होणार कायदेशीर जी मदत त्यांना म्हणजे मिळायला पाहिजे ती कायदेशीर त्यांना मदत मिळेल.